हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळेजण? नेहमीप्रमाणे आपुलकीचा प्रश्न. नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या विषयांसहित आज मिनल अद्वैत पुन्हा तुमच्या समोर हाजीर आहे एका नवीन विषयासहित. न्यायदेवता डोळस झाली. देखिए अंधा कानून है, अंधा कानून है. ये गरीबों के साथ न्याय नहीं करता और वकीलों का, दलीलों का कानून है असं म्हटलं जातं. तर अंधा कानूनच्या ऐवजी आता न्यायदेवता डोळस झाली आहे हे सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओचा प्रपंच आहे. तर सांगण्याचा उद्देश असा की भारतीय न्यायव्यवस्था म्हणजे सगळीच एकंदरीत जी न्यायव्यवस्था आहे, तर ही न्यायव्यवस्था ही ब्रिटिशांकडून आपल्याला मिळालेली अशी न्यायव्यवस्था आहे. कॉमन लॉजच्या ह्याने इंग्लिशचे कायदे होते त्यानुसार म्हणजे IPC वगैरे हे सगळे जे आहे याच्यामध्ये आता बदल होतो आहे. भारतीय सगळी व्यवस्था जी आहे ती हळूहळू कात टाकते आहे आणि बऱ्याच गोष्टींचा पुनर्जन्म होतो आहे. सगळ्या गोष्टी सांगण्याचा उद्देश असा की सर्वोच्च न्यायालयामध्ये, ग्रंथालयामध्ये, न्यायमूर्तींच्या ग्रंथालयामध्ये, सरन्यायाधीश जे आहेत चंद्रचूड यांच्या ग्रंथालयामध्ये जी न्यायदेवतेचा जो पुतळा होता ना तो बदलून आणि आता नवीन पुतळा बसवलेला आहे तिथे. तर तो पुतळा कसा आहे म्हणजे लायब्ररीमध्ये बसवलेला आहे, ग्रंथालयात बसवलेला आहे. तर तो पुतळा कसा आहे? तो पुतळा पूर्णपणे भारतीय आहे. त्या पुतळ्याचे जे मुळात न्यायदेवता ही जी तुम्हाला जर आठवत असेल तर एका हातामध्ये असा तराजू म्हणजे उजव्या हातामध्ये तराजू, डाव्या हातामध्ये तलवार आणि डोळ्यावरती पट्टी अशी न्यायदेवतेची प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे येते. तर ह्या प्रतिमेलाच छेद देण्यासाठी न्याय हा सगळ्यांसाठी असतो, त्यामुळे डोळ्यावरची जी पट्टी आहे ती काढून टाकण्यात आलेली आहे. जस्टिशिया ही जी देवी आहे, रोमन सगळे जे आपल्याकडचे जे प्रतीक आहेत सगळ्या ह्यांचे इंग्रजांनी जे आणलेलं आहे, तर जस्टिशिया ही जी देवी आहे ही न्यायदेवता म्हणून मानली जाते. आणि मग त्यावरनंच शब्द आला तो म्हणजे जस्टिस. जस्टिस म्हणजे न्याय. तर तिच्या डोळ्यावरती पट्टी, तिच्या एका हातामध्ये तराजू म्हणजे समान न्याय देण्यासाठी आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार म्हणजे पापाचा निप्पात करण्यासाठी. आणि जो तराजू आहे तो डोळे जर उघडले तर कोणाच्याही बाजूने न्याय दिला जाऊ शकतो म्हणून आंधळी असते असं म्हटलं जातं. तर ती न्यायदेवता आंधळी ह्याचं एक कारण आहे. तर ते जे प्रतीक आणलेलं होतं असं म्हटलं जातं की युरोपमध्ये, युनानमधनं 17व्या शतकामध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याने ही न्यायदेवतेची मूर्ती आणली आणि तेव्हापासून भारतामध्ये त्याच न्यायदेवतेचे प्रतीक निर्माण झाले. हळूहळू भारतीय सगळीच जी व्यवस्था आहे ना आपली, अर्थव्यवस्था म्हणा, न्यायव्यवस्था म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आता कात टाकता आहेत. आता ही नवीन भारताची सुरुवात आहे. ही नवीन भारताचे जे चित्र आहे ना ते स्वतःचं आहे. जे काही आपण आत्तापर्यंत जे काही स्ट्रगल केलेलं आहे त्यातनं पुढे येणारं हे आशादायी असं चित्र आहे. तर याच्यामध्ये न्यायदेवता पण बदलायलाच हवी की नाही? जर ती ह्या मातीतली आहे तर इथली न्यायदेवता ही इथल्या रंगरूपानुसार, इथल्या पोशाखांनुसार असायला पाहिजे ना? अगदी बरोबर. तर ह्या न्यायदेवतेला साडी नेसवण्यात आलेली आहे. तिच्या डोक्यावरती मुकुट आहे, जसा आपल्या स्वातंत्र्य देवीच्या डोक्यावरती, भारत मातेच्या डोक्यावरती मुकुट असतो तसा मुकुट आहे. तिचे सगळे दागिने जे आहेत ते पूर्णपणे भारतीय आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिच्या डोळ्यावरती पट्टी नाही, कारण ती डोळस आहे. ती कुठल्याही व्यक्तीच्या बाजूला झुकणारी नाही, कारण ती डोळसपणे न्याय देते आहे. आणि आतापर्यंत तिच्या हातात जी तलवार होती तर त्या तलवारीची जागा घेतली आहे संविधानाने म्हणजे कॉन्स्टिट्यूशनने. कारण तलवार ही जे आहे हे हिंसेचं प्रतीक आहे आणि न्याय देण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनची गरज असते, कारण तेव्हाच तो न्याय होतो. सगळे जे कॉन्स्टिट्यूशनचे जे सूत्र आहेत ते सगळे जेव्हा अंमलात येतात तेव्हा खऱ्या अर्थाने न्याय होतो. म्हणून आपल्याला सगळ्यांना आपली संविधान जे आहे, भारतीय घटना, राज्यघटना ही आपल्याला सगळ्यांना प्रिय आहे आणि ही आदर्श आहे. म्हणून न्यायदेवतेच्या हातामध्ये संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे असं तलवारीच्या ऐवजी. आणि
तिच्या हातामध्ये जो तराजू आहे ना तो मात्र तसाच आहे, कारण तराजू हा मधोमध असतो, बरोबर कोणत्याही बाजूला झुकलेला असा नसतो. आणि अशा वेळेला ती निष्पक्षपणे ह्याचा न्याय देऊ शकते असं दाखवलं जातं. तर हा सगळा चंद्रचूड जे साहेब आहेत म्हणजे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पुढाकाराने, यांच्या विचारांनी हा बदल झालेला आहे. आणि हा बदल खरंच स्वागतार्ह आहे, कारण खूप छान गोष्ट आहे. असे बदल आपल्या सगळ्या सिस्टीममध्ये होण्याची गरज आहे. कारण जसे कायदे बदलत आहेत, तुम्हाला माहिती आहे IPC आहे त्याच्यात बदल होतो आहे, क्रिमिनल लॉज जे आहेत त्याच्यामध्ये बदल होतो आहेत, जी इंग्लिश सिस्टीम होती म्हणजे कॉमन लॉज आहेत तर त्याच्यामध्ये बदल होतो आहे. आणि ह्याची माहिती आता हे सगळे ज्युडिशियल ऑफिसर्स जे आहेत त्यांना ह्याच्याबद्दलचं ट्रेनिंग देऊन आणि याच्यामध्ये होणारे बदल, ह्याच्यामध्ये होणारे अमेंडमेंट्स ह्या त्यांना सांगितल्या जात आहेत, हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. तर अशा वेळेला ह्या न्यायदेवतेमध्ये जो बदल झालेला आहे हा खूप सुखद आहे. मला हे बघून खूप छान वाटलं आणि मला हा माझा आनंद जो होता ना हा सगळा तुमच्यासमोर तुमच्या सगळ्यांच्या बरोबर साजरा करायचा होता, म्हणून आजचा हा व्हिडिओचा प्रपंच. तर तुम्ही बघा नक्की, तुम्हाला कसा वाटतो हा बदल ते पण कॉमेंट करून सांगा. कारण न्याय हा डोळस असतो, न्याय हा डोळसपणे दिला जातो, आंधळेपणाने कधीही विश्वास ठेवू नये असं म्हणतात ना. कुठल्याही गोष्टीवरती डोळसपणाने विश्वास ठेवावा. जे डोळ्यांना दिसतं, जे कानांना ऐकू येतं आणि जे हृदयाला पटतं, जे मेंदूला पटतं, त्या सगळ्या गोष्टींवरती व्यवस्थित विश्वास माणसाचा असला पाहिजे. म्हणून न्यायदेवतेचं हे जे बदललेलं रूपडं आहे ना हे मला खूप आवडलं. तर जस्टिशिया, ह्या लेडी जस्टिशिया ह्या न्यायदेवतेच्या प्रतीकामधनं आज आता भारतीय न्यायदेवता ही आकाराला आलेली आहे आणि हे बघून खूप छान वाटलेलं आहे मला. तर असेच ठिकठिकाणी पुतळे बसवले जातील का, याच्यामध्ये बदल होईल का हे अजून माहिती नाही आहे. पण हा जो नुकताच झालेला बदल आहे ना हा बदल मात्र खरंच स्वागत करण्यासारखाच आहे. आणि हे सगळं जे रूप आहे, भारताचं जे नवीन रूप आहे हे खरंच खूप आशादायी आहे. या सगळ्याकडे, या नवीन आपल्या वाटचालीकडे आपण खरंच आशेने बघायला पाहिजे, सकारात्मकपणे बघायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्ही बघितलेला आहे का हा फोटो, आणि नसेल बघितला तर मी थंबनेल लावलेलंच आहे, परत एकदा जाऊन बघा, त्या कारणाने परत एकदा व्हिडिओ बघितला जाईल. थँक्यू सो मच सगळ्यांना. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या आनंदी दिवसाच्या, या सुखद अनुभवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मीना लगवई.